बोला. ती मूर्ती कितीला आहे हो? ही मूर्ती 4000. आणि ती वाली कुठली ती का? हा? ती मूर्ती 8000 आली. थोडा फरक का? ती मूर्ती बघा ना, तिच्यावर डिटेलिंगनी काम केलेलं आहे आणि सजवलंय किती तिला बघा. फरक माझ्या रूपात असेल कदाचित, पण माझ्या भक्तीत नाही. कोणी मला मोठ्या मूर्तीत घरी घेऊन जातं तर कोणी छोट्या मूर्तीत, पण ज्या घरात मी जातो तिथे मी बाप्पा एकच असतो. काही लोकांच्या घरी ना मोठ्या मूर्त्या असतात, ते काहींच्या छोट्या का? अहो दादा, ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो ते मोठी मूर्ती घेतात आणि ज्यांच्याकडे कमी पैसा असतो ते छोटी मूर्ती घेतात. माणूस आपल्या ऐपतीनुसार माझी मूर्ती घेतो, पण मी त्याची ऐपत पाहून त्याची हाक ऐकत नाही. कोणाकडे हजारो रुपये असतात तर कोणाकडे खूप कमी असतात, पण मनापासून केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोचायला पैशांची गरज नसते. माझ्याकडे पैसे कमी आहेत, मग माझ्या घरी गणपती बाप्पा नाही येणार? अरे वेड्या, मला मोठं घर नको, मला माझी मूर्ती मोठी नको, मला फक्त एक छोटंसं पण मनापासून मिळालेलं निमंत्रण हवंय. पण दादा, माझ्याकडे आता पैसे कमी आहेत, नंतर तू बाकीचे. थांब दादा, बरं 14 तारखेला मूर्ती घ्यायला या सकाळी. पण दादा पैसे. अरे बाप्पाला घरी घेऊन जाताना हिशोब ठेवायचा नसतो. थँक्यू, देतो मी. दादा 1 मिनिट, तुम्ही मूर्ती कोणासाठी नेत आहे? माझ्या आईसाठी. माझी आई ना दरवर्षी म्हणते यावर्षी आपण घरी बाप्पा आणूया, पण माझ्याकडे ना थोडेच पैसे होते. म्हटलो मूर्ती छोटी असेल पण आईचा आनंद ना हा मोठा असेल. लोक माझी किंमत विचारतात, कोणी 4000 म्हणतं, कोणी 8000, पण मला कधीच माझी किंमत पैशात मोजता आली नाही. कारण मी मूर्तीत किती मोठा आहे यापेक्षा मला घरी आणताना कोणाच्या डोळ्यात किती प्रेम आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे.